नमस्कार, मी नम्रता. कुकिंग आणि बरंच काहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे बदाम फिरणी. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आपल्याला दूध उकळवायचं आहे 5 मिनिटांसाठी. फुल फॅटचं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. बदाम फिरणी आहे त्यासाठी मी इथे 20 ते 25 बदाम भिजत घातलेले होते. जर तुम्हाला पटकन ही रेसिपी करायची असेल तर तुम्ही बदामाला उकळून सुद्धा घेऊ शकता. 1 ते 2 उकळ्यांमध्ये बदाम चांगल्या प्रकारे शिजतात आणि त्याची सालही अशा प्रकारे निघतात. तर आपल्याला या सगळ्या बदामांचे साल काढून घ्यायचे आहेत. इथे मी या सगळ्या बदामाचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत. बदाम, त्यानंतर 2 विलायची आणि थोडंसं दूध, म्हणजे त्याची पेस्ट चांगल्या प्रकारे होईल. आता आपण हे मिक्सर करून घेऊया. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच विजिट करत असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपल्या बदामाची पेस्ट इथे रेडी झालेली आहे. मस्त दाटसर अशी पेस्ट आहे. आपलं दूध सुद्धा उकळलेलं आहे. 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला जी आपण बदामाची पेस्ट करून घेतलेली आहे, बदाम आणि विलायची, त्याला आपण या दुधामध्ये घालूया. बदामाची पेस्ट दुधामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. बदाम दुधामध्ये मिक्स झाल्यावर मस्त असा सुगंध येत आहे दुधाचा. आता आपण फिरणीमध्ये तांदूळ घालणार आहोत. आपल्या घरातली जी रेग्युलर वाटी असते त्यातल्या अर्ध्यापेक्षाही थोडंसं कमी तांदूळ आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि अर्धा तास आधी आपण त्याला भिजत ठेवणार आहोत. ज्या मिक्सर जारमध्ये आपण बदामाची पेस्ट केलेली त्याच्यामध्येच आपल्याला तांदूळ आणि थोडंसं दूध घालून पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला याला मिक्सर करून घ्यायचं आहे. आता आपण केलेली तांदळाची पेस्ट आपण या दुधामध्ये घालूया आणि चांगल्या प्रकारे त्याला एकजीव करूया. तांदूळ मिक्सर करून दुधामध्ये घातल्यावर फिरणी जी आहे ती घट्ट होण्यासाठी सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याला याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली फिरणी जी आहे ती मस्तपैकी घट्ट अशी झालेली आहे. एवढी थिक आपल्याला ती करायची आहे. आणि आता आपण याच्यामध्ये अर्धा वाटी साखर घालणार आहोत. आधी आपल्याला साखर नाही घालायची आहे कारण आपण याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत आणि जर आपण आधीच याच्यामध्ये साखर घालू तर तांदूळ जे आहेत ते कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तांदूळ घालून झाल्यावर जेव्हा फिरणी घट्ट होण्यासाठी सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला अर्धा वाटी साखर इथे घालायची आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घालून झाल्यावर मंद आचेवर आपल्याला 1 उकळ आणायची आहे फिरणीची आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मंद आचेवर आपली फिरणी जी आहे ती उकळत आहे आणि आपली इथे बदाम फिरणी तयार आहे. सर्व करण्यासाठी रेडी आहे. बदाम फिरणी ही सर्व करताना थंडगार सर्व करायची असते, पण जेव्हा आपण त्याला सेट करण्यासाठी ठेवतो त्यासाठी आपण जो बाउल वापरणार आहोत त्या बाउलमध्ये आपल्याला ती गरम असतानाच काढावी लागते. फिरणी बाउलमध्ये काढल्यावर ती पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड करायची. त्यानंतर 1 तासासाठी त्याला रेफ्रिजरेट करायचं आणि जेव्हा ती पूर्णपणे थंड होईल तेव्हा आपण त्याला सर्व करूया. बदाम फिरणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.